नमस्कार. प्राईमटाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. छगन भुजबळांच्या बाहूमध्ये राष्ट्रवादीनं बळ भरलाय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण राज्यसभेवर आता छगन भुजबळांची वर्णी लागणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे. त्याची अधिकृत घोषणा फक्त बाकी आहे, ती आज उद्यामध्ये सुद्धा होऊ शकते. पण या निमित्ताने आज मुंबईमध्ये अनेक घडामोडी घडल्या, अनेक बैठका झाल्या. नेमकं कोणत्या बैठका झाल्या, या बैठकांमध्ये काय झालं, हे सगळं सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. छोटा व्हिडिओ आहे, आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मंडळी, कालपर्यंत मी तुम्हाला असा एक व्हिडिओ केला होता की नवनीत राणांचं सध्या नाव चर्चेत आहे आणि ते सुद्धा राष्ट्रवादीकडनं जी काही राज्यसभेवरची जागा रिकामी झालेली आहे त्यासाठी नवनीत राणांचं नाव एकदम चर्चेमध्ये आलं होतं. अनेक प्रश्न आपल्याला पडले की मग नवनीत राणा काय राष्ट्रवादीमध्ये जाणार का, मग नवनीत राणा राष्ट्रवादीतनं मग त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार का. पण मुळात प्रश्न असाही होता की नवनीत राणा यांनी एक तर हातामध्ये हिंदुत्वाचा झेंडा घेतलेला आहे, राष्ट्रवादी ही पुरोगामी विचारांवर चालणारी आहे, मग नवनीत राणांना राष्ट्रवादीत घेतलं जाईल का. पण एक चर्चा अशीही होती त्याच्यामध्ये की कदाचित भाजप राष्ट्रवादीकडे ही विनंती करेल की आता राज्यसभेची जागा ही तुम्ही तुर्तास आम्हाला द्या, पुढे आपण काय करायचं ते बघू, आणि मग भाजप नवनीत राणांना राज्यसभेवर पाठवेल. अर्थात राजकारणामध्ये एक लक्षात घ्या, परमिटेशन कॉम्बिनेशन्स काहीही होऊ शकतात. फक्त तशा पद्धतीने चर्चा घडावी लागते. असो, तो मुद्दा नाही. पण आता नवनीत राणा हे विषय संपलेला आहे, नाव मागे पडलेलं आहे. पण आज सकाळपासून जे नाव सुरू झालं त्याच्यावरचा एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी केला. ते नाव म्हणजे छगन भुजबळ, जे आता सत्तेमध्ये आहेत, ते मंत्री आहेत आणि छगन भुजबळ यांचं नाव आज सकाळपासून सुरू झालं. प्रफुल्ल पटेल जे आहेत, खासदार प्रफुल्ल पटेल, त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी आज बैठक झाली राष्ट्रवादीची. याला अनेक राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. अगदी पार्थ पवार सुद्धा काही काळ या बैठकीला आलेले होते आणि या बैठकीमध्ये राज्यसभेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा झाली आणि एकमतानं एक नाव पुढे आलं, ते म्हणजे छगन भुजबळांचं. छगन भुजबळांचं नाव जसं पुढे आलं, अर्थात पार्थ पवारांनी काही त्याला विरोध केलेला नाहीये, पण पार्थ पवार असंही म्हणाले की आपण अजून काही लोक आहेत त्या नावांचाही आपण नक्की विचार करूयात, असं म्हणून मग पार्थ पवार तिकडनं निघाले. पण मग ही सगळी मंडळी तिकडनं उठून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले, अर्थात वर्षावर सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर 15 मिनिटं चर्चा झाली. त्यांनी काय पद्धतीने छगन भुजबळ यांना आपण पाठवतोय त्याच्या मागची कारणं काय आहेत, मग छगन भुजबळ आता तिकडे गेले तर मग महाराष्ट्रातलं काय, मग ते पुढे मी तुम्हाला सांगेनच. याबाबत सगळी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली आणि मग तिकडनंही ते बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर मग परत सगळेजण हे छगन भुजबळांच्या निवासस्थानी आले. या निवासस्थानी छगन भुजबळांच्या इथे सगळ्यांची बैठक पुन्हा एकदा झाली आणि एकूण मग छगन भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब जवळपास आता झालेला आहे. म्हणजे राज्यसभेवर छगन भुजबळांना आता पाठवण्यात येणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महाराष्ट्रामध्ये आल्या. बारामतीची जी काही जागा अजितदादांच्यामुळे रिक्त झालेली होती तिथं पोटनिवडणूक झाली, सुनेत्रा पवार उभा राहिल्या आणि ती निवडणूक सुनेत्रा पवार अत्यंत मोठ्या मताधिक्याने त्या जिंकलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना त्या राज्यसभेवर होत्या, त्या खासदार होत्या, त्यांना राज्यसभेचा आपला राजीनामा द्यावा लागला आणि आता ती जागा जी रिक्त झालेली होती, आता ती जागा साधारणतः त्याचा कालावधी जो आहे तो 3 वर्षाचा कालावधी आहे. आता या 3 वर्षासाठी राज्यसभेवर कुणाला पाठवायचं याची एक चर्चा सुरू होती आणि आता अखेर छगन भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब जवळपास झालेला आहे. आता तुम्ही विचार कराल की छगन भुजबळ यांच्या नावाला का पसंती दिली आहे. आता छगन भुजबळ इकडे मंत्री असताना त्यांना राज्यसभेमध्ये पाठवायचं, एक लक्षात घ्या. आता पक्षाला खऱ्या अर्थाने जो दिल्लीतला एक कनेक्ट आहे तो सुद्धा वाढवायचा असतो. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट, म्हणजे ज्या गटाचं नेतृत्व सुनेत्रा पवार करतायत, तो सत्तेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये भाजप बरोबर. त्यामुळे तिकडच्या भाजप पक्षश्रेष्ठींबरोबरचं एक ज्याला चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन असणं ज्याला आपण म्हणतो, कारण असे राष्ट्रवादीचे खासदार किती आहेत तर सुनील तटकरे आहेत, तिकडे प्रफुल्ल पटेल दिल्लीमध्ये असतात आणि आता त्या जोडीला जेव्हा छगन भुजबळ जातील तेव्हा छगन भुजबळ एक सगळ्यात सिनियर नाव आहे, अत्यंत अनुभवी नाव आहे. म्हणजे छगन भुजबळ इतके अनुभवी आहेत की आज महाराष्ट्रासारख्या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यामुळे एक मोठा ज्याला म्हणतो अनुभव हा छगन भुजबळांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्याचा उपयोग पार्टीला दिल्लीच्या आपल्या एकूण सगळ्या कनेक्टिव्हिटीमध्ये करून घेता येणार आहे.
आणि या सगळ्या अर्थाने छगन भुजबळ यांचं नाव निश्चित करण्यात जवळपास आलेलं आहे. याची अधिकृत घोषणा होईल ती कदाचित आज रात्री होईल, कदाचित उद्याच्या दिवसभरामध्ये होऊ शकेल. पण म्हणजे मी तुम्हाला ही माहिती देऊनच टाकतोय की छगन भुजबळ यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे. आता छगन भुजबळ इथनं गेल्यानंतर पुन्हा त्यांची जागा इथली रिकामी होणार. म्हणजे ते आमदार आहेत, त्यांना आमदारकी सोडावी लागेल, मग ते आता खासदार होतील तिकडे जाऊन राज्यसभेवर. मग त्यांची जागा म्हणजे तिथं पुन्हा पोटनिवडणूक लागेल. मग या पोटनिवडणुकीला कोण उभं राहणार ही एक चर्चा आता सुरू झालेली आहे. आता त्याच्यामध्ये छगन भुजबळांनी असं समजतंय की त्याच्यामध्ये एक अटच त्याच्यामध्ये ठेवलेली आहे, कारण त्याशिवाय मग तसं छगन भुजबळांना दिल्लीमध्ये जाण्यामध्ये काही स्वारस्य नाही आहे. त्यांनी याआधीच छगन भुजबळ असं म्हणाले होते की आता मी महाराष्ट्रामध्येच चांगला आहे, मला आता दिल्लीमध्ये जायचं नाहीये. ज्या वेळेला माझी इच्छा होती की लोकसभेमधनं मला तिकीट मिळावं, मी निवडून येईन आणि मग मी दिल्लीमध्ये जाईन, पण लोकसभेला मला तिकीट मिळालं नाही. ती नाराजी त्यांनी अगदी अजितदादांकडे सुद्धा बोलून दाखवली होती. त्यामुळे त्यानंतर छगन भुजबळ असं म्हणालेले होते की आता मी मुंबईमध्ये बरा आहे किंवा आता मी महाराष्ट्रामध्ये बरा आहे. माझे जे मतदार आहेत ज्यांनी मला निवडून दिले, आता त्यांची कामं मला करायची आहेत, माझ्या मतदारसंघामध्ये मला विकास करायचा आहे, त्यामुळे माझ्यासाठी महाराष्ट्र चांगला, अशा पद्धतीने छगन भुजबळ बोलले होते. पण शेवटी पक्षाचा आदेश असतो आणि त्याप्रमाणे आता छगन भुजबळ जर समजा तिकडे गेले तर मग महाराष्ट्रातली जी काही त्यांची आमदारकी आहे तिथं पोटनिवडणूक होईल त्यांच्या मतदारसंघामध्ये. मग छगन भुजबळांनी असं सांगितलं की त्यांचे जे पुतणे आहेत समीर भुजबळांनाच तिथनं उमेदवारी ही द्यायची. समीर भुजबळ हे त्या जागेवरनं निवडून आले तर मग त्यांना मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश करणं, अशा पद्धतीने एक प्रस्ताव हा छगन भुजबळांकडनं पार्टीसमोर ठेवण्यात आलेला आहे. आणि आज जी चर्चा वर्षावर झाली त्याच्यामध्ये सुद्धा हाच मुद्दा झालेला आहे की इथली जी पोटनिवडणूक होईल त्याच्यामध्ये समीर भुजबळ उभे राहतील. समीर भुजबळ निवडून आले तर मग त्यांना मंत्रिमंडळामध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीनं आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. हीच बाब त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडलेली आहे. ते पुढे काय होतं हा सगळा पुढचा विषय आहे. मुळामध्ये पोटनिवडणुकीला समीर भुजबळांना उभं केलं जात आहे का आणखीन कोणाला केलं जात आहे हा देखील मुद्दा आहे. पण छगन भुजबळांकडनं हा आग्रह नक्की धरला गेलेला आहे. आता त्यामुळे एक सिनियरिटी म्हणून छगन भुजबळ हे आता राज्यसभेवर जातील आणि पक्षाने याबाबतचा निर्णय हा आता जवळपास पक्का केलेला आहे. पार्थ पवार आता यावर फायनल शिक्कामोर्तब करतील. ते आज रात्रीपर्यंत अधिकृतरित्या पक्षाकडनं घोषित केलं जाईल किंवा उद्या दिवसभरामध्ये ते केलं जाईल आणि ते घोषित झाल्यानंतर मग छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी त्यांची निवड होऊ शकणार आहे. आणि त्यानंतरचा पुढचा सगळा प्रवास हा छगन भुजबळ दिल्लीमध्ये खासदार म्हणून ते पक्षासाठीचं सगळं काम निश्चित बघणार आहेत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.